नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपली कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला इथे या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला इथं न्यू युजर रजिस्टर हेअरचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे रजिस्ट्रेशन करण्याचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपण इथं ज्यांचं रजिस्ट्रेशन करत असाल सर्वात अगोदर त्यांच्या इथून आपल्याला इथं सॉल्युशन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं त्यांचं नाव द्यायचे. नाव दिल्यानंतर इथं त्यांच्या मिडल नेम म्हणजे त्यांच्या वडिलांचे नाव द्यायचे आणि इथं लास्ट नेम म्हणजे इथं त्यांचं आडनाव द्यायचे. त्याच्यानंतर इथून जेंडरमधून त्यांचा जो जेंडर असेल तो जेंडर आपल्याला सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली ईमेल आयडी द्यायची आणि हेच ईमेल आयडी आपला इथं युजर नेम राहणार आहे. ईमेल आयडी दिल्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं खाली आपण बघू शकता युजर नेममध्ये आपली हे ईमेल आयडी आलेली आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा. पासवर्डमध्ये आपल्याला कोणता पण एक अप्पर केस लेटर घ्यायचा आहे. त्याच्यासोबतच एक कोणता पण एक लोअर केस लेटर घ्यायचा आहे. त्याच्यासोबत एक स्पेशल कॅरेक्टर आणि आपल्याला कोणता पण एक नंबर द्यायचा आहे. जसं की आपण इथं एक्झाम्पलमध्ये बघू शकता pass@123 किंवा आपण इथं आपलं नाव पण लिहू शकता आणि इथं नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर देऊ शकता याप्रमाणे. त्याच्यानंतर हा दिलेला कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग आपण इथं जो ईमेल आयडी दिली होती त्या ईमेल आयडीवरती एक रजिस्ट्रेशन लिंक सेंड होऊन जाणार. ते लिंक आपल्याला इथं ओपन करायचं आहे आणि त्याला आपल्या इथं व्हेरीफाय करायचं आहे. जेव्हापर्यंत आपण त्या लिंकला व्हेरीफाय करणार आहे तेव्हापर्यंत आपण इथं लॉगिंग नाही करू शकणार. त्याच्यासाठी आपल्याला इथं त्या लिंकला अगोदर व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला इथं लॉगिंगच्या पेजवरती यायचं आणि इथं आपल्याला आपला ईमेल आयडी द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा आहे आणि हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे टर्म अँड कंडिशन येऊन जाणार. तर आपल्याला इथं हे संपूर्ण टर्म अँड कंडिशन चेक करून आपल्या इथं खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला या ॲग्रीवरती क्लिक करून प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं आपला टाईप ऑफ ॲप्लिकेशन विचारला आहे. तर आपण इथं आपल्या ज्या कामासाठी आपला आहे कास्ट व्हॅलिडीचा फॉर्म फिलअप करत असाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला एज्युकेशन, इलेक्शन, सर्व्हिस आणि अदरचे ऑप्शन दिले आहे. तर आपण इथं ज्या कामासाठी आपले हे कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म फिलअप करत असाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. आम्ही इथं आपल्या एज्युकेशनसाठी करत आहोत म्हणून हा एज्युकेशनवाला ऑप्शन सिलेक्ट करत आहोत. त्याच्यानंतर इथं आपल्याला पर्पज ऑफ स्क्रुनिटी विचारला आहे. तर आपण इथं ज्या कामासाठी आपली कास्ट व्हॅलिडिटी काढत असाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. आम्ही इथं 10वी-12वीच्या नंतरच्या प्रोफेशनल एज्युकेशनसाठी आपली कास्ट व्हॅलिडिटी काढत आहोत. त्याच्यामुळे आम्ही हा पहिल्यावाला ऑप्शन सिलेक्ट करतो. आपण इथं ज्या कामासाठी काढत असाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला क्वालिफिकेशनबद्दल विचारलं आहे. तर आपण इथं आपला जो क्वालिफिकेशन असेल तो क्वालिफिकेशन आपल्या इथं सिलेक्ट करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार आणि इथं आपल्याला हा फॉर्म फिलअप करण्यासाठी 7 स्टेपमध्ये आपल्याला आपला पूर्ण इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. सर्वात अगोदर इथं या पेजमध्ये ॲप्लिकंट इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला इथं आपली इन्फॉर्मेशन द्यायची आहे. इथं काही आपली ही इन्फॉर्मेशन आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस जे इन्फॉर्मेशन दिली होती त्यानुसार इथं इन्फॉर्मेशन येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला सिंगल, मॅरिड, डिवोर्स आणि विडोचे ऑप्शन दिले आहे. तर इथं आपला जो मॅरिटल स्टेटस असेल तो स्टेटस आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं. हा नाव आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर ज्याप्रमाणे असेल त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आणि इथं आपल्याला आपली जन्मतारीख द्यायची. जन्मतारीख दिल्यानंतर जिथं आपला जन्म झाला असेल तो जन्म ठिकाण बर्थ प्लेस आपल्याला इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपण आपल्या ज्या कॅटेगरीमधून आपल्याला आपल्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं असेल ते कॅटेगरी आपल्या इथून सिलेक्ट करायच्या. इथं आपल्याला शेड्यूल कास्ट, अदर बॅकवर्ड क्लास, स्पेशल बॅकवर्ड क्लास याप्रमाणे काही ऑप्शन दिले आहे. तर इथून आपल्याला आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपली जी कास्ट असेल ते कास्ट सिलेक्ट करायचे. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आणि ते कास्ट सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू झाले असेल ती तारीख आपल्याला इथं द्यायची. तारीख दिल्यानंतर ज्या जिल्ह्यामधून आपली हे कास्ट सर्टिफिकेट इश्यू झाली आहे तो जिल्हा आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आणि ज्या ऑथॉरिटीने आपली हे कास्ट सर्टिफिकेट इश्यू केली आहे त्या ऑथॉरिटीचा डिजिग्नेशन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. डेजिग्नेशन सिलेक्ट केल्यानंतर तो ऑफिसर ज्या तालुक्याचा असेल तो तालुका आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपण हे कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी जे डॉक्युमेंट्स दिले होते
ते डॉक्युमेंट्स आपल्याला इथून खाली सिलेक्ट करायचे आहे. इथं आपल्याला डॉक्युमेंटचे नाव दिलेले आहे. तर आपण हे आपली कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी जे डॉक्युमेंट्स दिले होते त्या सर्व डॉक्युमेंटच्या नावाच्या समोर इथं आपल्याला या बॉक्सच्या समोर क्लिक करायचं आहे. आणि इथं जर आपण कोणते डॉक्युमेंट्स दिले असेल आणि इथं जर आपलं नाव नसेल तर आपल्याला त्या अदरवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं त्या डॉक्युमेंटचं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपली जी मदर टंग असेल ते मदर टंग आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे. इथं आपल्याला हा मराठीचा ऑप्शन दिलेला आहे. पण इथं जर आपली कोणती आणखी दुसरी मदर टंग असेल तर आपल्या इथे या अदरवरती क्लिक करून ते आपली लँग्वेज आपल्याला इथं द्यायचं आहे. आणि जर मराठीच असेल तर आपल्या इथून फक्त हा मराठीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपण ज्या भाषेत बोलत असाल ती भाषा आपल्याला इथं टाईप करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपला जो देवता असेल त्या देवताचं नाव आपल्याला इथं द्यायचं आहे. देवताचं नाव दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या कोणत्या पण 5 रिलेटिव्हचे सरनेम द्यायचे. ते रिलेटिव्हचे सरनेम वेगळे वेगळे द्यायचे. इथं आपल्याला रिलेटिव्हचे सरनेम द्यासाठी 5 ऑप्शन दिलेले आहे. तर प्रत्येक ऑप्शनमध्ये आपल्याला एक एक सरनेम द्यायचा. सरनेम दिल्यानंतर आपल्याला इथं या सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आर यू शुअरचा हा मेसेज येऊन जाणार. तर आपल्या इथं या ओकेवरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपली ही इन्फॉर्मेशन इथं सक्सेसफुली सेव्ह होऊन जाणार आणि आपण इथे या नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार. आणि या पेजवरती आपल्याला आपला ॲड्रेसचे डिटेल्स द्यायचे आहे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपला करस्पॉन्डन्स ॲड्रेस द्यायचा आहे. तर आपल्याला इथं ॲड्रेस लाईन 1 आणि ॲड्रेस लाईन 2 मध्ये आपला जो ॲड्रेस असेल तो संपूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं कंट्रीचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथून आपल्याला आपली जे कंट्री असेल आपला जो देश असेल तो देशाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला स्टेट म्हणजेच राज्याचे ऑप्शन दिलेलं आहे. तर इथून आपल्याला आपला राज्य सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा दिल्यानंतर इथून आपल्याला आपला तालुका द्यायचा आहे. तालुका दिल्यानंतर इथं आपल्याला हा पिनकोडचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर इथं आपल्याला आपण जेव्हापासून या ॲड्रेसवरती राहत असाल तो वर्ष आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. वर्ष सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपला परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम आहे का? असेल तर आपल्या इथे येसवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर आपल्या इथे नोवरती क्लिक करायचं आहे. अगर आपण इथं नोवरती क्लिक केले तर आपल्याला इथं आपला परमनंट ॲड्रेस द्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण इथं वरती आपला करस्पॉन्डन्स ॲड्रेस दिला आहे त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपला परमनंट ॲड्रेस द्यायचा आहे. आणि जर करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर आपल्याला फक्त या येसवरती क्लिक करायचं आहे. याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या ॲड्रेसचे डिटेल्स द्यायचे. इथं संपूर्ण आपल्या ॲड्रेसचे डिटेल्स दिल्यानंतर आपल्या इथं सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून आपल्या इथं नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. आणि या पेजमध्ये आपल्याला इथं आपल्या एज्युकेशनचे डिटेल्स द्यायचे. इथं आपल्याला आपला एज्युकेशन असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने द्यायचा. सर्वात अगोदर आपल्याला तर आपलं प्रायमरी एज्युकेशन म्हणजे 1ली ते 4थी, त्याच्यानंतर सेकंडरी आणि त्याच्यानंतर जो आपला कॉलेजचा एज्युकेशन असेल तो एज्युकेशन द्यायचा आहे. आपल्याला इथं पहिल्या वर्गापासून आपला जेवढा समोरचा एज्युकेशन झाला असेल तो एज्युकेशन द्यायचा आहे. त्याच्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथं एज्युकेशनमधून हा प्रायमरी एज्युकेशनवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर हा प्रायमरी एज्युकेशन आपलं जिथं कुठे झालं असेल ज्या स्कूलमध्ये झाला असेल त्या स्कूलच्या इथं नाव आणि ॲड्रेस इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा स्कूल आपला जेव्हापासून चालू झाला त्याच्या वर्ष आपल्याला इथं द्यायचं आहे आणि जेव्हा खतम झाला तो वर्ष आपल्याला इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर या स्कूलच्या रेकॉर्डमध्ये आपली जी कॅटेगरी मेन्शन असेल ती कॅटेगरी आपल्याला इथं द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जे कास्ट असेल ते कास्ट आपल्याला इथं द्यायचं आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या TCवरती मिळून जाणार. TC म्हणजे आपली लिव्हिंग सर्टिफिकेट. त्याच्यानंतर आपल्या इथं एज्युकेशन स्टेटसबद्दल विचारलं आहे. तर आपल्या इथं एज्युकेशन झालं असेल तर आपल्या इथं कंप्लीटवरती क्लिक करायचं आहे आणि चालू असेल तर आपल्या इथं इन प्रोग्रेसवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं खाली हा ॲडचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं ॲडवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला हे एज्युकेशन इथं खाली ॲड होऊन जाणार. याचप्रमाणे आपल्याला इथं आपले बाकीच्या एज्युकेशनची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपल्या प्रायमरी एज्युकेशनची डिटेल्स द्यायचे. त्याच्यानंतर आपल्या इथं आपल्या सेकंडरी एज्युकेशनची डिटेल्स द्यायचे आणि त्याच्यानंतर आपला जो कॉलेजचा असेल तो कॉलेजच्या एज्युकेशनची डिटेल्स द्यायचे. आणि आणखी आपला कुठला दुसरा एज्युकेशन असेल तर आपल्या इथं हा अदरचा ऑप्शन दिलेला आहे. त्यावर इथं अदरवरती क्लिक करून याचप्रमाणे आपला अदर एज्युकेशनचे पण सर्व डिटेल्स देऊ शकतो. एज्युकेशनची सर्व दिलेली डिटेल्स इथं खाली येऊन जाणार. आपण इथं बघू शकता आपले हे असेंडिंग ऑर्डरमध्ये एज्युकेशनची डिटेल्स दिली आहे. सर्वात अगोदर तर प्रायमरी एज्युकेशन, त्याच्यानंतर इथं सेकंडरी एज्युकेशन, त्याच्यानंतर इथं कॉलेजच्या एज्युकेशनची डिटेल्स दिले आहे. आणि या दिलेल्या डिटेल्समध्ये आपल्याला काही एडिट करायचं असेल तर इथंच आपल्याला हा एडिटचा आणि जर डिलीट करायची असेल आपण दिलेली इन्फॉर्मेशन डिलीट करायची असेल तर इथं हा रिमूव्हचा पण ऑप्शन दिलेला आहे. तर याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या एज्युकेशनची सर्व डिटेल्स द्यायचे. डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला इथं खाली सेव्ह अँड कंटिन्यूचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला या सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे. आणि या नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं आपल्या फॅमिलीची डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपल्या
वडिलांचं नाव द्यायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या आजोबाचं नाव द्यायचं आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं आडनाव द्यायचं. आडनाव दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या आजोबाचं नाव द्यायचं. इथं आपल्याला आपल्या आजोबाचं नाव द्यायचं आणि त्याच्यानंतर इथं त्यांच्या वडिलांचं नाव द्यायचं आणि इथं त्यांचं आडनाव द्यायचं. आडनाव दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या वडिलांचा संपूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 हे ऑप्शन दिलं आहे. तर इथं आपल्याला सर्वात अगोदर त्यांचे संपूर्ण ॲड्रेस टाईप करायचे. त्याच्यानंतर इथं विलेज टाऊनमध्ये त्याच्या गाव जो असेल तो गावाचे नाव इथं द्यायचे. त्याच्यानंतर इथं कंट्रीमधून आपल्याला इथं आपल्या देशाचे नाव द्यायचे आणि इथून स्टेटमधून त्यांच्या राज्य द्यायचे. राज्य दिल्यानंतर इथून डिस्ट्रिक्टमधून त्यांचा जिल्हा द्यायचा. जिल्हा दिल्यानंतर इथून तालुकामधून तालुका द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला त्यांचा पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर इथं फादर ऑक्युपेशनमधून आपले वडील जे काम करत असतील तो कामाचा ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला सर्व्हिस आणि बिझनेस हे दोनच ऑप्शन दिले आहे. तर आपले वडील जर सर्व्हिस करत असतील तर आपल्या इथं सर्व्हिसचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि बिझनेस करत असतील तर आपल्या इथं हा बिझनेसवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि आपले जर वडील आणखी कोणता दुसरा काम करत असतील तर आपल्या इथं या अदरवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा आपला ऑक्युपेशन टाईप करायचा आहे तो ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं आपले वडील जो ऑक्युपेशन करत असतील जे काम करत असतील तो काम आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर त्या कामाचा ॲड्रेस जो असेल तो ॲड्रेस आपल्याला इथं द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला आपला फॅमिलीचा प्रोफेशन विचारला तर जो आपले फॅमिली काम करत असेल तो काम आपल्याला इथं द्यायचं आहे. हे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या इथं सेव्हवरती क्लिक करायचं. याप्रमाणे इथं हे आपली काही इन्फॉर्मेशन सेव्ह होऊन जाणार. मग त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपले वडील शिकले आहे का म्हणून विचारलं आहे. तर आपले वडील जर शिकले असतील तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचे आणि नसतील जर शिकले तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचे. यसवरती क्लिक केले तर आपल्याला इथं आपल्या वडिलांचे जेवढं एज्युकेशन झालं असेल त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. इथं पण आपल्याला आपल्या वडिलांच्या एज्युकेशन असेंडिंग ऑर्डरमध्ये द्यायच्या. जसे की इथं पहिली ते समोरचं आपलं जेवढं एज्युकेशन झालं असेल ते सर्व एका लाईनीमध्ये द्यायच्या. सर्वात अगोदर आपल्या इथं आपला प्रायमरी एज्युकेशन द्यायचं. त्याच्यानंतर आपल्या इथं सेकंडरी एज्युकेशन, त्याच्यानंतर इथं कॉलेज आणि नंतर मग जो काय एज्युकेशन झाला असेल तो आपल्या इथं आपल्या अदरमध्ये द्यायचा. तो सर्व आपल्याला इथं आपल्या असेंडिंग ऑर्डरमध्ये द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथं एज्युकेशनमधून हा प्रायमरी एज्युकेशनवर ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर त्यांचा हा प्रायमरी एज्युकेशन जिथं कुठं झाला असेल, ज्या स्कूल कॉलेजमध्ये झाला असेल त्या स्कूलच्या नाव आणि इथं त्यांचा ॲड्रेस द्यायचा. ॲड्रेस दिल्यानंतर त्यांच्या एज्युकेशन ज्या वर्षाला चालू झाला असेल तो वर्ष आपल्याला इथं द्यायचा आणि हा एज्युकेशन ज्या वर्षाला खतम झाला असेल तो वर्ष आपल्याला इथं द्यायचा. त्याच्यानंतर त्यांनी जो एज्युकेशन घेतला तो एज्युकेशन कोणत्या कॅटेगरीमधून घेतला तो कॅटेगरी आपल्याला इथं द्यायची. त्याच्यानंतर जे कास्ट असेल ते कास्ट आपल्याला इथं द्यायचं. हे वाली इन्फॉर्मेशन पण आपल्याला इथं आपल्या TC म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेटवरती मिळून जाणार. त्याच्यानंतर त्यांची जी सबकास्ट असेल ते सबकास्ट आपल्याला इथं द्यायचं आणि त्याच्यानंतर इथं एज्युकेशन स्टेटसमध्ये त्यांचा एज्युकेशन कंप्लीट झाला असेल तर आपल्याला त्या कंप्लीटवरती क्लिक करायचं आणि चालू असेल तर आपल्याला त्या प्रोग्रेसवरती क्लिक करायचे. हे एज्युकेशनची डिटेल्स दिल्यानंतर इथं खाली आपल्याला या ॲडवरती क्लिक करायचं. मग हा एज्युकेशन इथं सक्सेसफुली ॲड होऊन जाणार. याचप्रमाणे इथं आपल्या वडिलांचा जेवढा एज्युकेशन झाला असेल तो सर्व एज्युकेशन आपल्याला इथं द्यायचं आहे. एज्युकेशन दिल्यानंतर इथं खाली आपल्याला हा सेव्ह अँड कंटिन्यूचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या इथे या सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या पेजमध्ये आपल्याला आपल्या मायग्रेशनची डिटेल्स द्यायच्या. इथं सर्वात अगोदर आपल्याला विचारलं आहे की आपण मायग्रेशन करून महाराष्ट्रामध्ये आले आहे का. अगर आले असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपल्या मायग्रेशनची डिटेल्स द्यायचे आणि आपण कोणताच मायग्रेशन केले नसेल तर आपल्या इथं फक्त नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला नेटिव्ह प्लेसबद्दल विचारलं आहे. तर आपण इथं आपल्या नेटिव्ह प्लेसमधून मायग्रेशन केले असेल तर आपल्याला इथं या यसवरती क्लिक करून इथं खाली आपल्याला त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची आणि आपण जर कोणता मायग्रेशन केले नसेल तर इथं पण आपल्या इथं नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपल्या नेटिव्ह प्लेसमध्ये म्हणजेच मूळ गावामध्ये आपला जमीन किंवा घर आहे का. असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करून इथं खाली आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आणि नसेल तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचे. याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या मायग्रेशनची डिटेल्स द्यायचे. हे इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या इथं या सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आणि इथं आपल्याला आपल्या कोणत्या पण एका फॅमिली मेंबरची ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल त्यांची डिटेल्स द्यायची. इथं सर्वात अगोदर आपल्याला विचारलं आहे की आपल्या फॅमिलीमधून याच्या अगोदर कोणाची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट निघाली आहे का. असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं खाली आपल्याला त्यांची इन्फॉर्मेशन द्यायची. सर्वात अगोदर इथं ज्यांची कास्ट सर्टिफिकेट असेल त्यांच्या इथं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला आणि त्यांचा काय संबंध आहे, काय रिलेशन आहे तो आपल्याला इथं सिलेक्ट करायचे.
त्याच्यानंतर इथं स्क्रुनिटी कमिटीमध्ये ज्या कमिटीने आपली हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू केलं असेल त्यांचा ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचे आणि आपण हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ज्या कामासाठी काढला होता तो रिझन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला खूप सारे ऑप्शन दिले आहे, तर आपण इथं ज्या कामासाठी हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढली होती तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली ज्या वर्षाला आपली कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट निघाली असेल तो वर्ष आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्या त्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आणि इथं ज्या तारखेला आपली हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू झाली असेल ते इश्यू डेट आपल्याला इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपली हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रिजेक्ट झाली आहे का म्हणून विचारला. अगर झाली असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला त्याची डिटेल्स द्यायचे आहे आणि जर रिजेक्ट नसेल झाली तर आपल्याला इथं फक्त नोवरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपण याच्या अगोदर कुठं आपल्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी महाराष्ट्रामध्ये अप्लाय केला आहे का, असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करून खाली येते त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि जर कुठं अप्लाय नसेल केला तर आपल्याला फक्त नोवरती क्लिक करायचे आहे. हे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं या सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आणि या पेजवरती आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. इथं आपल्याला हा प्रायमरी डॉक्युमेंटचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथं खाली दिलेले सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला इथं मॅन्डेटरी आहेत आणि ते सर्व आपल्याला अपलोड करायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपली कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आणि कास्ट सर्टिफिकेटचा साईज आपल्याला 5 ते 12 KBच्या अंदर आपल्याला इथं PDF फॉर्ममध्ये अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी इथं पिकअप फाईलमध्ये क्लिक करून आपल्याला आपण हा डॉक्युमेंट जेथे कुठे ठेवला असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे आपला डॉक्युमेंट्स अपलोड होऊन जाणार आणि आपल्याला जर आपला हा डॉक्युमेंट्स ओपन करून बघायचा असेल तर इथं आपल्याला व्ह्यू अपलोड फाईलवरती क्लिक करून आपण हा आपला डॉक्युमेंट्स ओपन करून बघू शकता. याचप्रमाणे इथं आपल्याला खाली दिलेले हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. इथं आपल्याला ॲफिडेविट केलेला फॉर्म नंबर 17 अपलोड करायचा आहे आणि हा फॉर्म नंबर 17 आपण कशाप्रकारे फॉर्म नंबर 17 आणि 3 आपण कशाप्रकारे स्वतःच आपला ॲफिडेविट बनवू शकता त्या व्हिडिओच्या लिंक मी आपल्याला इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला फॉर्म नंबर 3 अपलोड करायचा आणि त्याच्यानंतर इथं आपला फॉर्म 15A जो आपण आपल्या स्कूल कॉलेजमधून आणला असेल तो फॉर्म आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला आपली सिग्नेचर आणि फोटोग्राफ अपलोड करायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. आपला हा फोटोग्राफ आपल्याला इथं 50 KBच्या आतमध्ये JPG किंवा JPG फॉर्ममध्ये 300 पिक्सेल ते 400 पिक्सेल या डायमेन्शनमध्ये आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपली सिग्नेचर अपलोड करायची आहे आणि हे सिग्नेचर आपल्याला इथं 20 KBच्या आतमध्ये JPG किंवा JPG फॉर्ममध्ये 300 ते 400 पिक्सेल या डायमेन्शनमध्ये इथं आपल्याला अपलोड करायचे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या पॅरेंटची सिग्नेचर अपलोड करायची. आपल्याला हे आपल्या पॅरेंटची सिग्नेचर 50 KBच्या आतमध्ये JPG किंवा JPG फॉर्ममध्ये 300 ते 400 पिक्सेल या डायमेन्शनमध्ये आपल्या इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला सेकंडरी डॉक्युमेंट्समध्ये इथं काही हे लिस्ट दिली आहे, तर आपल्याला इथं हे या लिस्टमधून आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स आपल्याला इथं अपलोड करायचे आणि इथं जर आपल्याकडे हे डॉक्युमेंट्स नसेल तर इथं आपल्याला ओवरमध्ये हे आणखी काही डॉक्युमेंट्स दिले आहेत. तर आपल्याकडे इथं जेवढे डॉक्युमेंट्स असतील ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. जेवढे पुरावे असतील ते सर्व पुरावे आपल्या इथं अपलोड करायचे. हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूचा ऑप्शन दिला आहे, तर इथं सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून आपल्या इथं नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि हा पेज आपला प्रिव्ह्यूचा असल्यामुळे इथं आपण जो फॉर्म फिलअप केला आहे तर त्याची सर्व इन्फॉर्मेशन आलेली आहे. तर हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला इथं चेक करायचे आणि याच्यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर इथंच आपल्याला हा एडिटचा ऑप्शन दिला आहे, तर आपण या एडिटवरती क्लिक करून त्या मिस्टेकला इथं करेक्ट करू शकता. सर्व फॉर्म चेक केल्यानंतर इथं हे खाली काही इन्फॉर्मेशन दिले आहे. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा फायनल सबमिटचा ऑप्शन येईल, तर आपल्याला इथं या फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे आपल्याला इथं पेमेंट करण्याचा ऑप्शन येऊन जाणार, तर आपल्याला इथं किती चार्जेस लागेल याची काही इन्फॉर्मेशन दिली आहे. इन्फॉर्मेशन चेक करून आपल्याला इथं मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हे UPI कार्ड आणि नेट बँकिंगचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपण इथं ज्याप्रमाणे आपला पेमेंट करत असाल तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आपण जर आपल्या QR कोडने पेमेंट करत असाल तर आपल्या इथं या UPI वरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे हा QR कोड येईल, तर या QR कोडला स्कॅन करून आपल्याला इथं आपला पेमेंट करायचा आहे. पेमेंट केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन आपला पेमेंट इथं सक्सेसफुली होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर आपल्याला इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा फीडबॅकचे ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला फीडबॅक द्यायचा आहे. फीडबॅक दिल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार आणि आपण इथं खाली बघू शकता आपण
फिलअप केलेल्या फॉर्मची PDF आणि इथं पेमेंट केलेल्याची रिसिप्ट इथं दोन्ही आलेलं आहे. तर आपल्याला इथं डाउनलोड ॲप्लिकेशनवर क्लिक करून किंवा डाउनलोड रिसिप्टवरती क्लिक करून आपल्याला याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जो समाज कल्याण ऑफिस असेल तिथं जाऊन आपल्याला याला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर इथं काही दिवसामध्ये आपली हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू होऊन जाणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपल्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा ऑनलाईन फॉर्म फिलअप करू शकता. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.